तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. मल्टीनॅशनल कंपनीज तर काय ग, सीईओ म्हणून अपॉइंट करतील मला. झालं तुझं. आपण अजून घराच्या बाहेर नाही पडलो आणि तुझे स्वप्न बघायला सुरुवात झाली. तू तुझ्या स्वतःच्या घरी असताना म्हणजे जागीरदारांच्या घरी असताना तुझा जॉब करणं हे म्हणजे तुझी हौस होती, तुझी आवड होती. तुझ्या कामाचं घरी कौतुक होत होतं. वेडी आहेस तेजस्विनी. अगं इतकी वर्ष मी वाट बघतेय माझ्या हक्काच्या घरी परतायची. त्या घरी जाण्यासाठी तू मला मदत कर तेजस्विनी. मुलगा मोठा होणं म्हणजे बापाचा जवडा स्वतःच्या पायात होणं हे सर्वसामान्य झालं. पण अकलेचं काय? तुमच्या लेखी माझी काय किंमत आहे हे मला आधीच कळलंय बाबा. आणि माई म्हणूनच मी घर सोडून जायचं ठरवलंय. आदित्यला जपा तुमच्या, पण त्या तुमच्या लाडक्या सुनेपासून जरा 4 हात लांबच राहा. वनिता, आवरलं का नाही? आपण पिकनिकला हिल स्टेशनवर नाही चाललोय. म्हणजे वनिता पण येणार आहे तुझ्या बरोबर? म्हणजे काय, जायला नको? बायको आहे त्याची, तिची जबाबदारी त्यांनीच घ्यायची आहे. आपल्या जबाबदारीवर टाकून तो उंडारायला मोकळा नाहीये. आणि कसं आहे, वनिताला घर सोडण्याचा अनुभव आहे. त्याची झळ सोसली आहे तिने. तो अनुभव याला उपयोगी पडेल ना. तुम्हाला सरळ साधं बोलताच येत नाही का? नेहमी कुचकच बोलायचं. बाहेरच्या जगात कुणी तुमच्यासारखं गोड बोलणार नाहीये त्याच्याशी. बरं, निघा आता. त्या टीव्ही मधल्या कौटुंबिक मालिकांसारखे संवाद संपले असतील तर निघा. आणि हो, काय तो आशीर्वाद, नमस्कार, चमत्कार करायचा असेल ते तिकडे तिकडे नाही. यशस्वी हो असा आशीर्वाद मी देऊ शकणार नाही, कारण माझी खात्री आहे तू यशस्वी होणार नाहीस. घरच्यांच्या लाथा खाऊन बाहेर पडताय, आता बाहेरच्यांच्या का. 1 मिनिट. तू आपल्या मर्जीने बाहेर जातो, पण परत यायचं असेल तर माझ्या काही अटी असतील. यशस्वी हो, आणि तू यशस्वी होशीलच अशी माझी खात्री आहे. सांभाळ एकमेकांना आणि फोन कर. विनाशकाले विपरीत बुद्धी. संग्राम, मला शिकवशील हे चालवायला?
अरे अण्णा, पिस्तूल चालवण्याच्या आधी ते साफ कसं करायचं हे शिकायला लागतं. त्या सगळा मेकॅनिझम समजून घ्यायला लागतो. मग पिस्तुलासाठी सरकारकडनं लायसन्स मिळवावं लागतं. सरकार सगळी चौकशी करून मग लायसन्स देतं. अरे उठसूट कोणालाही गोळ्या घातल्या असं होत नाही. संग्राम, 42च्या चळवळीमध्ये कोणीतरी पाठीमागून धक्का मारला आणि मी तुरुंगात गेलो. तसा मी स्वातंत्र्य सैनिक नाही. आम्ही खरंच डोंगर दऱ्यामध्ये रानोवळात भटकायचो आणि गोऱ्यांचे खजिने लुटायचो. गावठी का असं पण ते बॉम्ब या हातानं बनवून आम्ही पोलीस चौक्यांवरती गेलो. आता ते सगळं स्वातंत्र्य मिळावं म्हणून होतं, स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी. अण्णा, जुन्या कर्तृत्वावर किती दिवस जगणार तुम्हाला सांग. अरे कष्ट केले तुम्ही, लोणी भलताच कोणीतरी खातोय नाही. नाहीतरी तुम्हा स्वातंत्र्य सैनिकांचं सरकार जरा जास्तच लाड करतं नाही. ताम्रपट काय, लाईफ टाईम पेन्शन काय, प्रवासामध्ये भरघोस कन्सेशन्स काय, त्यातून एखादा मोठा लग्गा लागला तर मग एखादी आमदारकी नाही तर खासदारकी. यातला तुला काय मिळालं अण्णा? अरे तू लोकांना सल्ले दिलेस आणि तो गजा जागीरदार तो श्रीमंत झाला. आता त्यानं तुला टांग दिली. त्याच्याकडे आहेत की पिस्तूल? त्याला का नाही सांगितलं शिकवायला? तू सारख्या त्याच्या गोष्टी का? मी त्याला विसरायचा प्रयत्न करतो. अरे हे वेपन तुम्हाला चालवायला शिकवशील? अस्मिता अस्मिता अरे हे वेपन तुम्हाला चालवायला शिकवशील? पोलीस रेंजवर जावं लागतं, त्यासाठी ओळख असावी लागते. तुम्ही कुठेही असं उघड्यावर शिकायला जाल, कोणाचा तरी जीव घ्याल आणि मग काय, मग तू आणि मी आपण दोघंही आतमध्ये. बरं काय अण्णा, आता तू कट्टा वगैरे चालवलाय असं म्हणतोय, त्यामुळे यातली बेसिक्स तुला माहीत असणार. म्हणजे ग्रिप कशी असायला पाहिजे, हाताची पोझिशन कशी असायला पाहिजे, हात किती स्टेडी असायला पाहिजे. अरे संग्राम, ते काय शिक्षण होतं का? ते काय सायंटिफिक वगैरे असं काही नव्हतं. ज्याचा नेम बरा तो आम्हाला जंगलात नेत असे आणि शिकवत असे. त्यातून हे तुझं सायंटिफिक वेपन, त्यामुळे तूच माझा गुरु. अरे रेंजवर जाऊन शिकणं दूरच, यातलं मला बेसिक सुद्धा माहित नाही. संग्राम, हारू नकोस. शिखर दाबलं जाईल. काय करतोय अण्णा? खेळण्यातलं पिस्तूल नाही, नाटकातलं नाही. ते काहीतरी भलत असेल तर होऊन बसेल. तुला 302 लागेल. त्याआधी तू वर जाशील. लोकांना ढगात पाठवताना तुला फार आनंद होतो. गजाच्या पुरीवर गोळी झाडली. तुला नेम चुकला पण ती पोरगी वाचली. हालचाल करू नको संग्राम. हात थरथर कापतोय पण गोळी आपलं काम करेल. हे तुला सांगतो, आई शपथ, तिच्याकडेच पाठवते तुला. आता का फाटली? रामखोर झाला. पूस पूस, खांब पूस. लोकांच्या पुरी बाळींना घाबरवायला बरं वाटतं. अरे तुझा वाद त्या गजाशी आहे ना, पण त्या पुरीला काय त्रास देतोस तू? अरे अंड्या म्हाताऱ्या, किती वेळा सांगितलं तुला, टिकल्यानं मारायचा धंदा मी करत नाही. ते पिस्तूल खाली ठेव. अरे कानाखाली वाजवली ना तुझ्या, आता एक बैरावशील कायमचा. खाली ठेव ते. तू काय म्हणे बॉम्ब टाकून तुरुंग फोडायचास? कट्टे घालून गोऱ्यानं मारायचा? तुझ्या बापात कधी उडवलं होतं काय रे पिस्तूल? कुठे गेलं ते? हे घे, हे मॅगझिन गोळ्यांनी भरलेलं. हे आधी त्याच्यात घाल. म्हणजे मगाशी ते थरथरणं, घाबरणं, घाम वगैरे सगळं नाटक. बऱ्याच दिवसांनी पिस्तूल हातात धरलं होतंस ना, त्याचा आनंद तुला मिळावा म्हणून घाबरण्याचं नाटक केलं मी. अरे एक तर मी या सगळ्या खेळामध्ये मुरलेला आहे. एक तर पिस्तूल कोणाच्या हातात देत नाही. दिलं तर मॅगझिन आणि गोळ्या माझ्याकडे काढून ठेवतो. याच्या सकट जर दिलं असतं ना तुला, हे मला ढगात पाठवलं असतं. अरे नाही. आता साध्या चळवळी आंदोलन माझ्याकडे होत नाही. ते शस्त्र घेऊन मी कधी लढायचं?
संग्राम शेठ, हल्लीचं राजकारण मला नाही कळत. नक्की कुणाविरुद्ध बोलायचं माझ्या लक्षात येत नाही. दोन्हीकडे मित्र, सरकारमध्ये, विरोधी पक्षातही. नक्की कुणाची बाजू घ्यायची नाही लक्षात येत माझ्या. नेमकं काय झालंय मला सांगा बरं. हे काय आहे, असं निराशेचा सूर लावताना कधी तुम्हाला पाहिलेलं नाही. पिस्तूल घेण्याचा हिंसक विचार या आधी कधी तुमच्या मनात आलेला नाही. काय नेमकं काय झालंय? धमक्या दिल्या काय? हसत दिलंय काय कोणी? तसं असेल तर आपल्याला सांगा, आपण वटणीवर आणू त्याला. नाही मग तो सरकारी पक्षाचा असो, विरोधी पक्षातला असो, आपल्याला काय फरक पडत नाही. दूध आंदोलन, दुधाला भाव वाढवून द्या ही आमची किती जुनी मागणी. शिष्टमंडळ घेऊन मी 3दा सरकारला भेटलो, फक्त आश्वासन. गुरांना चारा हवा, चारा घ्यायला पैसे हवे आणि पैसे कमवायला पुन्हा दुधालाच भाव हवा, असं सगळं सांगण्याचं. थांबलाय कशाला मग? आंदोलन सुरू करा ना. म्हणणं सोपं आहे, पण आंदोलन सरकारला नको आहे, विरोधी पक्षाला मात्र पाहिजे. तुम्ही कोणाची बाजू घेणार ना? अर्थात सरकारची. कारण आंदोलन कोणाच्या खांद्यावर करणार? आमचा शेतकरी बिचारा गरीब, त्याचे खायचे वांदे. पण आम्ही आंदोलन करणार म्हणजे ते शेवटपर्यंत येणार. संघटन मजबूत नाही, हे असं अपयश पदरात घेऊन मी नाही करणार. तुम्हाला मी सांगतो अण्णा, आंदोलन करा, करू नका, संघटना बांधा, बांधू नका, त्या सगळ्याच्या आधी पहिल्यांदा पैसे कमवायची योजना आखा. पैसे कमवा. एकदा तुमच्याकडे पैसे आले म्हणजे आंदोलन तुमच्या पायाशी येतील. लोक तुमच्याकडे येणार, सांगणार अण्णा आमच्या आंदोलनाचं तुम्ही नेतृत्व करा. संग्राम शेठ, यात अगदी उलट करा. माझ्याकडे भरपूर निधी घेऊन या, मी तुमचं आंदोलन यशस्वी करून दाखवतो. बस चला, ताट टोकरून पोट भरायचं. खूप पाहिली गरिबी. दूध आंदोलन मी आता सरकारची बाजू घेणार. अधिवेशन तोंडावर आहे, मी नाही करणार आंदोलन. संग्राम शेठ, पैसे कमवायची पहिली पायरी मी आता इथून बेस्ट ऑफ लक. या सगळ्यामध्ये आपली कुठं मदत लागली तर सांगा बरं, आपण आहोत तुमच्या बरोबर आहे. अस्मिता अस्मिता इन्स्पेक्टर, तुम्ही एक काम का नाही करत? तुमची पोलीस चौकी आमच्या बंगल्यातच शिफ्ट करा. नाही, म्हणजे काय आहे की तुम्ही विचारायला काही विसरलात, मध्येच तुम्हाला काही आठवलं तर तुम्हाला मला कधीही विचारता येईल. करा करा, आमची टिंगल टावाळी करा राव. आपण शेवटी खरा गुन्हेगार शोधण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय ना. गुन्हेगार इथेच कुठेतरी लपून बसलाय असं का वाटतंय तुम्हाला? गुन्हेगारानं सभ्यतेचा बुरखा पांघरलाय असं मला वाटतं. त्याच्यामुळं गुन्हेगार शोधायला आम्हाला थोडासा वेळ लागतोय, त्रास होतोय, पण मिळेल अशी खात्री आहे मला. आपली पायधूळ आमच्या घराला लागली, धन्य झालो आम्ही. कारण विचारू शकतो?
त्या धुळीतच गुन्हेगाराचे ठसे मिळतील. काय आमच्याकडे एखाद्या गुन्हेगाराची चेहरेपट्टी रेकॉर्ड झाली ना की त्याची नोंद रजिस्टरला होते. आणि तुमच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरची चेहरेपट्टी आमच्याकडे मिळाली. ते तुम्ही जप्त करायला आलात. लायसन्स आहे माझ्याकडे, ते मी स्वरक्षणार्थ वापरतो. अरे अरे एवढं चिडताय कशाला? मी फक्त चौकशी केली. प्राणघातक हत्यार घरामध्ये आहे एवढंच फक्त कन्फर्म केलं मी. तुम्ही फार लवकर चिडता बुवा. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर राग येणारच. त्या दिवशी मनाविरुद्ध काय घडलं होतं? कुठल्या दिवशी? त्या दिवशी तुमचं अरुंधती ताईंबरोबर कडाक्याचं भांडण झालं होतं. कोणी सांगितलं तुम्हाला? ते महत्वाचं नाहीये. तेच महत्वाचं आहे, कारण सांगणारा तिखट मीठ लावून सांगेल आणि मग तुम्ही तुम्हाला हवा तो अर्थ काढू शकाल. ठीक आहे, तुम्ही तुमचा अर्थ सांगा. हुशार. असं थँक्यू. तुम्ही मुद्द्याचं बोला. इन्स्पेक्टर, हे भांडण काल परवाचं नाही, खूप जुनं आहे. मला कळायला लागल्यापासून माझा देवावर विश्वास नाही. या घरात देवपूजा होत नाही, देवघर नाही, मंत्रजागर होत नाहीत, आरत्या होत नाहीत, अगदी देवाचं कॅलेंडरही नाही. या बाबतीत मी अगदी टोकाचा आग्रही आहे. आणि ज्यांना माझी मतं पटत नसतील त्यांनी या घरात राहू नये. तुम्ही मुद्द्याचं तेवढं बोला. कळला मला, तुमचा टोमणा कळला. मी अगदी तुम्हाला सविस्तर सांगतोय. माझा तो उद्रेक क्षणिक नव्हता. मला हे सगळे प्रकार आवडत नाही हे माहीत असूनही मुद्दाम मला खिजवण्यासाठी अरुंधतीने त्या दिवशी मोठमोठ्याने आरती म्हणायला सुरुवात केली. आणि केवळ तिला गप्प करण्यासाठी म्हणून मी तिला पिस्तुलाचा धाक दाखवला. चुकलं माझं. तुम्ही हुशार आहात हे मी म्हटलं ना, ते चुकलं. मूर्ख आहात तुम्ही. माझ्या मुलीला गप्प करण्यासाठी मी पिस्तुलाचा धाक दाखवला असं मी म्हणत नाही. तुम्ही तुमच्या मुलीला नुसता धाक दाखवला नाहीत तर तिच्यावर गोळी झाडलीत. नशिबाने ती वर्मी न लागता तिच्या मानेला चाटून गेली. असा आरोप तुमच्या मुलीनं अरुण पोलिसांना दिलेल्या जबाबात नोंदवलाय. पंचनाम्यात मिळालेल्या रिपोर्ट प्रमाणे ती गोळी तुमच्या रिव्हॉल्वर मधून सुटलेली नाही हे कन्फर्म झालंय. पण आता अरुण केलेल्या आरोपांकडे आम्हाला दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही ना. नो कमेंट्स. तुम्ही जाऊ शकता. आम्ही मला ना सगळं चित्र असं डोळ्यासमोर दिसतंय. म्हणजे बघ ना, तिकडे जंगलात तू आदिवासींबरोबर राहते, सकाळ झालीये, म्हणजे असं झुंजू मुंजू वगैरे असं काय म्हणतात ना तसं ते होतंय. काय संग्राम शेठ नाही इथं पूजा बिजा घातल्या असं वाटतं का काय तुम्हाला? काय म्हाताऱ्यानं घराबाहेर काढलं ना? नाही काढलं नाही. रात्री घरी जेवायचंच नाही असं ठरवलंयस का? निदान रात्रीचं जेवण तरी तू आमच्या दोघांबरोबर जेवणार असं कबूल केलं होतंस. तुमची सूड बुद्धी कुठल्या थराला जाऊ शकते याचा अंदाज नाहीये त्या पोरांना. मी आपणून काही करत नाही अण्णा. जळता जळता
एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.